सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या काळामध्ये श्रावण महिना सुरू आहे आणि याच काळात ग्रहांच्या स्थितीतही काही महत्त्वाचे बदल होत आहे. जर आपण या महिन्याचं ग्रहमान पाहिलं तर सध्या शनी महाराज मीन राशीमध्ये वक्री आहेत आणि हा वक्री काळ त्यांचा 11 डिसेंबर पर्यंत असणार आहे. राहू महाराज सध्या कुंभ राशीत आहेत तर केतू सिंह राशीत आहे. सिंह राशीतील केतू आणि मीन राशीतील शनी यांच्यामध्ये षडाष्टक योग तयार झाला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शनी हा शिस्त, कर्म, जबाबदारी आणि व्यवस्था यांचा कारक मानला जातो. तर केतू काय आहे? डिटॅचमेंट, अचानक बदल, अलिप्तता, जुन्या गोष्टींपासून दूर होण्याचे संकेत देणारा केतू हा ग्रह आहे. त्यामुळे या योगामुळे काही लोकांना कामात अडथळे, निर्णयामध्ये विलंब, मानसिक अस्वस्थता किंवा अचानक मोठे बदल जाणवू शकतात. पण हा योग फक्त नकारात्मक म्हणून पाहायचा नाही. काही वेळा असे ग्रह योग आपल्याला चुकीच्या गोष्टीपासून दूर करून योग्य दिशाही दाखवतात. विशेषतः ज्यांच्या जन्मकुंडलीत शनी केतूचा संबंध आहे त्यांनी या काळात संयम आणि आध्यात्मिक उपासनेकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच श्रावणातील शिव उपासनेला या काळात विशेष महत्त्व आहे. शुक्र ग्रह पाहिला तर शुक्र ग्रह 1 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत कन्या राशीमध्ये आहे आणि त्यानंतर तो तुळ राशीमध्ये जाणार आहे. आता शुक्र काय आहे तर प्रेम आहे, नाती, सौंदर्य, लक्झरियस लाईफ, पैशांचा कारक आहे. पण शुक्रासाठी कन्या ही शुक्राची नीच राशी असल्यामुळे सध्या आत्ताचं जर आपण पाहिलं तर नात्यांमध्ये ओव्हर थिंकिंग वाढू शकतो. छोट्या छोट्या एकमेकांच्या चुका पाहणं आणि त्याच्यातनं भांडणं करणं, त्याच्यामुळे तुमच्या योग्य जरी भावना असतील तरी त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणं आणि नात्यांमध्ये गैरसमज टाळणं सध्या महत्त्वाचं आहे. आणि 2 सप्टेंबर नंतर शुक्र महाराज स्वतःच्या स्वराशीमध्ये म्हणजे तुळ राशीमध्ये जाणार आहेत. तर त्याच्यामुळे या आपल्या सगळ्या नात्यांचे जे काय आता प्रॉब्लेम सुरू आहेत ते सकारात्मक बदल नक्की जाणवू शकतात. आता बुध पाहिला तर बुध 22 ऑगस्ट पर्यंत सिंह राशीत आहे आणि त्याच्यानंतर तो कन्या राशीत म्हणजे त्याच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे विचार, संवाद आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीत नक्की बदल जाणवू शकतो. आता जर सूर्याचा विचार केला तर रवी ग्रह सध्या कर्क राशीत आहेत आणि 27 ऑगस्ट नंतर स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्यामुळे आत्मविश्वास, नेतृत्वाची भावना वाढू शकते. आता गुरु जर ग्रह पाहिला तर गुरु हा त्याच्या कर्क राशीत आहे. कर्क ही गुरु महाराजांची उच्च रास आहे. कर्क ही चंद्राची आणि मातृत्वाची राशी मानली जाते आणि कर्क राशीची प्रत्यादी देवता जर पाहिली तर साक्षात भगवान शिव आणि माता पार्वती मानली जातात. त्यामुळे श्रावणातील शिव पार्वती उपासनेला या काळात विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. आता आपण मेष ते मीन राशीवर या ग्रहमानाचा साधारण प्रभाव कसा राहणार आहे हे पाहणार आहोत. आता मेष राशीला जर आपण पाहिलं तर मेष राशीला 7.5 सुरू आहे. त्यामुळे तुमच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेतच आणि काही कामामध्ये विलंब सुद्धा होत आहे. पण सातत्य सोडायचं नाही. वृषभ राशीला पाहिलं तर वृषभ राशीला आर्थिक बाबतीत नक्की काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे संपर्क उपयोगी पडतील. मात्र प्रेम आणि नात्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. काही गोष्टींमध्ये दुर्लक्ष करायला शिका. मिथुन राशीच्या जातकांना जर पाहिलं तर तुमच्या करिअरमध्ये जबाबदारी वाढू शकते. काही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. कामाचा ताण वाढला तरी तुमच्या बुद्धीचा योग्य वापर केल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने नक्की येऊ शकते. आपण जर कर्क राशीचा विचार केला तर साक्षात गुरु महाराज तुमच्या राशीत उच्चीचे बसले असल्यामुळे कुटुंब, ज्ञान, मानसिक स्थैर्याच्या दृष्टीने हा काळ नक्की चांगला ठरू शकतो. मात्र योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन मिळेल आणि महत्त्वाचे निर्णय घेतल्यास नक्की तुमच्या कार्यामध्ये मदत होऊ शकते. आता आपण सिंह राशीला पाहिलं तर सिंह राशीमध्ये सध्या केतू आहेत. आपल्याला शनी महाराज 8व्या असल्यामुळे शनीची पनौती सुद्धा आहे. त्यामुळे काही गोष्टींमध्ये अचानक बदल, काही नात्यांमध्ये, वैवाहिक सौख्यामध्ये संघर्ष चालू आहे. 27 ऑगस्ट नंतर सूर्य तुमच्या राशीत आल्यामुळे आत्मविश्वास वाढू शकतो. अहंकारापेक्षा संयमाला महत्त्व द्या, कारण केतू इथे असणारच आहे. त्याच्यामुळे आहे ती परिस्थिती स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे. कन्या राशीचा मंडळींचा जर आपण विचार केला तर सध्या शुक्र तुमच्या राशीमध्ये असल्यामुळे प्रेम, पैसा, सुखसोयींचे विषय महत्त्वाचे ठरणार आहेत. पण ओव्हर थिंकिंग टाळा. जोडीदाराच्या छोट्या छोट्या चुका पाहणं सोडून द्या आणि 22 ऑगस्ट नंतर बुध तुमच्या राशीत आल्यामुळे विचार, संवाद अधिक स्पष्ट होऊ शकतात. आता जर तुळ राशीचा विचार केला
तर 2 सप्टेंबर नंतर शुक्र तुमच्या स्वतःच्या राशीत येणार आहे आणि तो स्वतःच्या घरात आल्यामुळे प्रेम, नाती, व्यक्तिमत्व आणि आर्थिक बाबतीत नक्की सकारात्मक बदल जाणवू शकतात. जुन्या तणावपूर्वक नात्यांमध्ये समेटांची संधी मिळू शकते. मात्र ॲडजस्टमेंट शक्य असेल तर करा, नाही तर सोडून द्या. वृश्चिक राशीचा जर आपण विचार केला तर कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. जुन्या कामांचा पाठपुरावा करावा लागेल. आर्थिक बाबतीत कोणतीही घाई करायची नाही आणि संयमाने घेतलेले निर्णय हे दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्याच्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. धनुराशीचा विचार केला तर धनुराशीच्या जातकांना पनौती सुरू आहे. त्यामुळे घर, कुटुंब आणि मानसिक शांततेकडे नक्की लक्ष द्या. आरोग्याकडे नक्की लक्ष द्या. काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीत, पण त्यातून योग्य दिशा नक्की मिळेल. मकर राशीचा जर आपण विचार केला तर तुमची काही अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी हा काळ चांगला आहे. आर्थिक बाबतीत शिस्त ठेवा. मेहनतीचे फळ थोडं उशिरा मिळेल, पण नक्की मिळणार आहे. आध्यात्मिक गोष्टींकडे, उपासनेकडे लक्ष दिला तर नक्की आपल्या मनाला शांतता मिळणार आहे. आता कुंभराशीला सध्या 7.5 सुरू आहे आणि राहू कुंभराशीतच विराजमान आहे. त्याच्यामुळे विचारांचा ताण, भविष्यासंबंधी चिंता किंवा आरोग्याच्या समस्या ह्या गोष्टी आहेतच. त्याच्यामुळे या सगळ्या चिंता करण्यापेक्षा एका वेळी एकच गोष्ट सोडवा आणि श्रावणात तुम्ही शिव उपासना करा. कुंभराशीने लघुरुद्र केलं तरी सुद्धा चांगलं आहे. मीन राशीच्या मंडळींचा जर विचार केला तर मीन राशीमध्ये शनी महाराज वक्री आहेत आणि त्यातच तुम्हाला 7.5 सुद्धा आहे. त्याच्यामुळे काही जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात, पण हा काळ तुम्हाला अधिक मजबूत आणि जबाबदार बनवणारा ठरणार आहे. या श्रावणातील ग्रहमानात काही आवाहने नक्की आहेत, पण त्याचबरोबर चांगल्या संधी सुद्धा आहेत. शनी केतू षडाष्टक योगामुळे अडथळे किंवा अचानक बदल जाणवले तरी घाबरायचं नाही. आहे ती परिस्थिती स्वीकारायची आणि त्याच्यातून कसं सकारात्मक मार्ग काढू शकतो हे नेहमी पाहणं आवश्यक आहे. श्रावण महिना हा शिवाच्या उपासनेचा काळ आहे. त्यामुळे श्रद्धा, संयम, योग्य कर्म यांना महत्त्व द्या. ज्यांच्या कुंडलीत शनी केतूचा प्रभाव जास्त आहे त्यांनी आपल्या श्रद्धेनुसार यथाशक्ती शिवपूजा, रुद्राभिषेक, लघुरुद्र, महामृत्युंजय मंत्र जप करू शकता. कारण प्रत्येकाची कुंडली वेगळी असते. त्याच्यामुळे प्रत्येकाचे ग्रहमान वेगळे असतात. दशा, अंतर्दशा या प्रत्येक गोष्टी वेगळ्या असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना सारखे परिणाम होतील असं नाही. आपल्या आयुष्यात ग्रहमानाचे चढ उतार कितीही असले, प्रारब्ध कितीही खडतर असलं तरी आपण साक्षात भगवान शिवांना शरण जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भगवान शिव हे उत्पत्ती, स्थिती आणि लयाची देवता मानली जाते. त्यामुळे या पवित्र श्रावण महिन्यात आपण भगवान शिवांची उपासना अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून करूया. श्रद्धेने केलेली उपासना आपल्याला मनशांती, सकारात्मकता आणि संकटांना सामोरं जाण्याचं बळ नक्कीच देते. भगवान शिवांची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहावी आणि आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदावी हीच त्या भगवान शिवांच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. जय ज्योतिष.